तुला शिकवीन चांगला धडा. 4 नोव्हेंबर प्रोममध्ये अक्षरा लग्नाची सगळी तयारी करत असते. ती साडी घेऊन चारूकडे येते आणि म्हणते, आई ही साडी लग्नाच्या मेहंदीसाठी. चारू तिच्याकडे कौतुकाने बघायचं नाटक करत असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. त्यावर नाव असतं अननोन नंबर. फोन वाजल्यानंतर चारू जाम घाबरते आणि पटकन न बघताच फोन बंद करते. अक्षरा फोनकडे बघते आणि चारूकडे, पण चारूच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात. आदिपती रव्याला म्हणतो, दरवर्षी आईसाहेब असायच्या रे, प्रत्येक सणाची जोरदार तयारी करायच्या, पण ह्यावेळेस त्याच नाही. प्रत्येक वेळेस असं वाटतं रे, आता तरी येतील, आता तरी येतील. रव्या म्हणतो, सरकार तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो सरकार येतील म्हणजे येतील. आदिपती म्हणतो, रव्या ते मला पण माहिती आहे, पण कवा? अरे त्यांच्याशिवाय काहीच गोड लागत नाही, आणि आता आल्या नाही आणि उशीर केला ना लय मोठा घोटाळा होईल. रव्या म्हणतो, सरकार कसला घोटाळा? आदिपती म्हणतो, काही नाही काही नाही, ते असंच बोललो. अक्षरा म्हणते, आई फोन का नाही घेतला? चारू म्हणते, काही नाही अगं, रॉंग नंबर होता. अक्षरा म्हणते, पण तुम्ही तर घेतलाच नाही, मग तुम्हाला कसं कळालं की रॉंग नंबर होता? चारू म्हणते, अक्षरा अगं काय चाललं, तू साड्या दाखवत होती ना? अक्षरा म्हणते, हो हो दाखवते ना. पण चारू बदललेली बघून अक्षराच्या काय डोक्यातून जात नाही. ती बाहेर जाते आणि चारू पटकन फोन करते, पण तेवढ्यात अक्षरा काहीतरी विचारण्यासाठी येते. चारू मात्र फोनवर भुवनेश्वरीच्या आवाजात बोलत असते, सोडा त्याला आणि उद्या बाहेर. अक्षराच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते, आई. आता चारूला कळून चुकतं की अक्षराने सगळंच ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलतात. ती मनात म्हणते, आता लपवण्यात काहीच अर्थ नाही. ज्या पद्धतीने भुवनेश्वरी बघत असते तशीच चारू अक्षराकडे बघायला लागते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.